नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा बिझनेस बॉक्स मध्ये. आज आपण चालू करणार आहोत बिझनेस बॉक्सची बिझनेस रिलेटेड नवीन सिरीज. तर सर, माझा पहिला प्रश्न आहे, जे काही सक्सेसफुल लोक असतात त्यांची पुढची पिढी ते सक्सेस कॅरी फॉरवर्ड करू शकत नाही, असं का होतं? हा खरंच खूप छान प्रश्न आहे. हा प्रश्न सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे. नॉट ओन्ली सेकंड पिढीसाठी, पण बरेच सारे असे जे लोक असतात जे खूप मोठं शिक्षण घेतात आणि डायरेक्टली त्यांना मोठी पोस्ट पाहिजे नसते. ह्या दोन्ही क्लासच्या लोकांसाठी ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सक्सेस लपलेला आहे. नॉर्मली जर आपण आपल्या सक्सेस किंवा बिझनेसचा जर आपण पाथ बघितला, पहिली जसं आपण अभ्यासक्रमात पहिली पास झाल्यावर दुसरी झाल्यावर तिसरी झाल्यावर चौथी करतो, डायरेक्टली चौथीला ऍडमिशन किंवा दहावीला घेत नाही, तसंच बिझनेस मध्ये जर डायरेक्टली आपण मोठ्या पोस्टला ऍडमिशन घेतलं तर आपले सक्सेस होण्याचे चान्सेस खूप कमी होऊन जातात. तर बिझनेसची पायरी बघायची असली तर ती ह्या इक्वेशन मध्ये समजून घे. सगळ्यात पहिला असतं फील्ड वर्क, मग असतो ऑफिस वर्क आणि सगळ्यात शेवटी असते बोर्ड वर्क. सक्सेसफुल बिझनेसमॅनच्या सेकंड पिढीमध्ये प्रॉब्लेम हा असतो की ते पहिल्या दोन पायऱ्या मिस करतात, फील्ड वर्क आणि ऑफिस, आणि डायरेक्टली बोर्डरूमला जायला मागतात. किंवा जे अति उच्च शिक्षित मुलं असतात तर ते लोक सुद्धा फील्ड वर्क किंवा ऑफिस वर्क करायला त्यांना कमीपणा वाटतो आणि ते डायरेक्टली मोठ्या पोस्टसाठी हे जातात आणि तिथेच त्यांचा बिझनेस फेल व्हायला लागतो. आपण अशी खूप सारी उदाहरणं बघितलेली आहे. मोठ्या इंडस्ट्रियलिस्टचा मुलगा डायरेक्ट बोर्डरूम मध्ये आला आणि त्याचा बिझनेस फेल झालेला आहे. मोठा क्रिकेटर असू दे, मोठा ऍक्टर असू दे, सगळ्यांची सेकंड जनरेशन मध्ये प्रॉब्लेम्स हेच झालेले. का ते झालेले आहेत? कारण की डायरेक्ट बोर्डरूमला गेल्यानंतर फक्त आणि फक्त तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर 10 ते 20% ज्ञान मिळवलेलं असतं आणि ज्यावेळेस तुम्ही ते सगळं हँडल करायला जाता ओव्हरऑल बिझनेस, तर 10 ते 20%च्या ज्ञानाने तुम्ही कुठलाही बिझनेस सक्सेसफुल होऊ शकत. फील्ड वर्क मध्ये 50% ज्ञान मिळतं, ऑफिस वर्क मध्ये 30% ज्ञान मिळतं आणि जे बोर्डरूमच्या साठी जी मोठी पदवी लागते त्याच्यानी फक्त 20% ज्ञान मिळतं. आणि बिझनेस जर 100% सक्सेसफुल पाहिजे असेल तर हे 50%, हे 30% आणि हे 20%, असे 100%. ज्या वेळेस आपल्याकडे नॉलेज असेल त्यावेळेस आपला बिझनेस हा 100% सक्सेसफुल होईल. म्हणून कुठल्याही उच्च शिक्षित किंवा सेकंड जनरेशनच्या लोकांमध्ये बिझनेस फेल होण्याचं कारण का असतं, तर ते लोक फक्त आणि फक्त ह्या 20% बोर्डरूमच्या नॉलेजवर बोर्डरूम मध्ये घुसतात आणि तिथंच त्यांच्या बिझनेसला गळती लागून जाते. सो जर आपल्याला ॲज यू सेड की दिस इज द मेन रिझन. सेकंडली, आपण बिझनेस करताना मास, मास्टीज आणि प्रेस्टीज हा सेकंड पॉइंट मला अजून तुम्हाला बिंबवायचा आहे डोक्यात. आजकाल जर आपण बघितलं तर ते लोक आले तर ते हाय एंड कस्टमरच्या मागे लागतात. समजा हॉस्पिटल ओपन केलं तर मी हॉस्पिटलमध्ये सगळ्यात मोठे एकदम क्रीम पेशंट बघण्याच्या मागे जातात. पण हे हाय एंड पेशंट्स किंवा क्रीम पेशंट्सचे जे लोक असतात, क्रीम कस्टमर्स जे असतात, ती लोक ब्रँडच्या मागे धावतात, इस्टॅब्लिश माणसांच्या मागे धावतात, एक्सपिरियन्स माणसांच्या मागे धावतात. त्यामुळे प्रेस्टिजच्या मागे जर इनिशियल फेज मध्ये आपण गेलो प्रेस्टिज कस्टमरच्या, तर चान्सेस आहेत की आपल्याला महिने रिकामं बसावं. सो तुम्हाला जर तुम्ही नवशिके असतील, नवीन लोक असतील, तर रादर दॅन प्रेस्टिजियस कस्टमरच्या मागे जायच्या ऐवजी तुम्ही मासच्या मागे जा. मासच्या मागे गेल्याने तुम्हाला काय होईल की क्वांटिटी खूप जास्त भेटेल, तुमचं नाव हळूहळू तयार होईल आणि त्याच्यातून तुमचा एक्सपिरियन्स बिल्ड होईल आणि तुमचा एक प्रोफाईल तयार होईल. तो झाल्यानंतर 2 ते 3 वर्षामध्ये तुम्ही मास्टीज म्हणजे मास प्लस प्रेस्टिज ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनच्या मागे जा. तिथे तुम्हाला मासमुळे जो काही प्रोफाईल तयार झाला किंवा एक्सपिरियन्स तयार झालाय त्याच्यामुळे थोडे प्रेस्टिजियस कस्टमर्स यायला तयार होतील आणि तो प्रेस्टिजियस कस्टमर तयार झाल्यानंतर तुमचा जो त्यांच्याबद्दलचा एक्सपिरियन्स किंवा त्यांच्याबद्दलचा अनुभव आणि त्यांच्यामध्ये तुमचा ब्रँड वाढणे हा जेव्हा होणार त्यावेळेस तुम्ही प्युअरली प्रेस्टिजियस कस्टमर कडे जाऊ शकता. मग हा फेज पहिले 3 वर्ष, हे परत 2 वर्ष आणि नंतर 5 वर्षानंतर यू कॅन गो टू प्रेस्टिजियस कस्टमर. बिकॉज प्रेस्टिजियस कस्टमर हे एक्सपिरियन्स, प्रोफाईल आणि ब्रँड बघूनच जातात आणि जोपर्यंत 5 वर्षात तुमचा ब्रँड तयार होत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी मास आणि मास्टीज हे 2 कस्टमर्स आर ऑलवेज देअर टू सपोर्ट युअर फायनान्सेस, टू मेक युअर प्रोफाईल अँड टू बिल्ड युअर ब्रँड. सो आपले जे बिझनेस फेलियरची 2 प्रमुख कारणं आहेत की आपण फील्ड वर्क न करता बोर्डरूम मध्ये जातो आणि सुरुवातीलाच प्रेस्टिजियस किंवा हाय एंड कस्टमरच्या मागे जातो. हे दोन्ही गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या, त्याच्यावर जर आपण प्रॉपरली वर्कआउट केलं तर आपला बिझनेस हा 100% सक्सेसफुल होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. थँक्यू.
तुम्हालाही अशाच बिझनेस टिप्स हव्या असतील तर बिझनेस बॉक्सला आताच सबस्क्राईब करा.